आपल्या या वर्गाला आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी जे वक्ते म्हणून जे अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत त्यांचा मी पूर्ण परिचय करून देतो. श्रीयुत श्रीरंगजी राजे मूळतः विदर्भातील अकोले जिल्ह्यातील ते मूळ रहिवासी आहेत. बालपणापासून संघाचे स्वयंसेवक, संपूर्ण कुटुंब परिवार हा संघाचा स्वयंसेवक, संघाच्या सगळ्या घरामध्ये एक मोठं वातावरण, अशा घरातून ते पुढे प्रचारक म्हणून बाहेर पडले. BSc DM LT पर्यंत शिक्षण केलं. उच्च शिक्षित होऊन पुढे संघाचे प्रचारक म्हणून ते निघाले. काही काळ नागपूर म्हणजे विदर्भ प्रांतामध्ये काम केल्यानंतर संघाचे माजी भूतपूर्व सरसंघचालक पूजनीय सुदर्शनजी यांच्यासोबत स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर पुढे मध्य प्रदेश म्हणजे महाकौशल प्रांतामध्ये काम केलं. तिथे प्रांत प्रचारक म्हणून त्यांनी दायित्व सांभाळलं आणि गेल्या 2 वर्षापासून आपल्या विश्व हिंदू परिषदेचे मुंबई प्रांताचे म्हणजे गोवा आणि शासकीय महाराष्ट्र या क्षेत्राचे मुंबई आणि मुंबई क्षेत्राचे संघटन मंत्री म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे. मी श्रीरंगजींना विनंती करतो की श्रीरंगजींनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करावं. आपल्याला आपल्या विचारांची धारणा करायला हवी. आपण कितीही सामान्य असलो तरी आपल्या मर्यादित क्षमता व पात्रता एकत्र करून आपण मोठे कार्य उभे शकतो. हाच आपला आधार असायला हवा आणि मोठे कार्य उभे करण्यासाठी संघटित कार्याची कला देखील आत्मसात करायला हवी. एकनाथजी रानडे. पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण हूँ. पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण हूँ. पूज्य है वह शिखर देखो, मैं नहीं वह स्थान लूँगा. और चित्रित भित्ति का है, मैं नहीं शोभा बनूंगा. पूज्य है यह मातृ मंदिर, नींव का मैं एक कण हूँ. पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण हूँ. मुकुट माँ का जगमगाता, मैं नहीं सोना बनूंगा. जगमगाते रत्न देखो, मैं नहीं हीरा बनूंगा. पूज्य माँ की चरण रज का एक छोटा धूल कण हूँ. पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण हूँ. आरती भी हो रही है, गीत बनकर क्या करूँगा. मालिका भी चढ़ रही है, पुष्प बनकर क्या करूँगा. मालिका का एक तंतु, गीत का मैं एक स्वर हूँ. पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण हूँ. पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण हूँ. पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण हूँ. जय श्रीराम. पश्चिम महाराष्ट्राच्या या प्रशिक्षण वर्गामध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं हार्दिक स्वागत, अभिनंदन. गेल्या 3-4 दिवसापासून आपला सतत सगळ्या आपल्या कामाबद्दलचं चिंतन मंथन सुरू आहे. पहिल्या दिवशी हिंदू राष्ट्राची संकल्पना
दुसऱ्या दिवशी चतुर्दिक आक्रमण, नंतर विश्व हिंदू परिषदेची स्थापना उद्देश, आणि आता हे जे आक्रमण आहेत हे थोपवून ठेवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करणारा कार्यकर्ता, असा हा कार्यकर्ता विषय हा आजचा आहे. सगळे म्हणतात की माणूस द्या, माझं माणूस द्या. सगळ्यांना माणूस हवा असतो. प्रत्येक व्यक्तीला माणूस पाहिजे. कसा? प्रामाणिक, मेहनती, कुशलतेने काम करणारा, कल्पकतेने काम करणारा, असा माणूस प्रत्येक व्यक्तीला पाहिजे असतो. अशा माणसांच्या शोधात सगळे असतात. माणसांची संख्या कमी नाही, पण जो माणूस पाहिजे त्या माणसांची संख्या कमी असल्यामुळे माणूस द्या, माझं माणूस द्या, असं आपल्या एका कवीने म्हटलंय. आणि आपण बघतो की सगळे संस्था संघटनांना पण माणूस हवा असतो. अशा माणसांची आवश्यकता सगळ्या संस्था संघटनांसोबत सगळ्या प्रमुख लोकांना हवं असतं. अगदी म्हणायला गेलं तर चोरांना पण अशी माणसं पाहिजे की जी प्रामाणिक आहे, हुशार आहे, कल्पक आहे. तर हा माणूस मिळणार कुठे? आणि या माणसाच्या शिवाय संघटन चालणार कसं? त्या व्यक्तीचं चालणार कसं? त्याच्यामुळे अशी माणसं सगळ्यांना हवे असतात. आणि हे निर्माण होत नाही, हे निर्मित होतात. एक दुसऱ्यांचं बघून, एक दुसऱ्यांना समजून उमजून असे माणसं तयार होत असतात. आज आपण हिंदू समाज संघटनेचं काम करतो आहोत. आपल्याला हिंदू समाज हा निर्दोष बनवायचा आहे, सुसंघटित बनवायचा आहे, अनुशासित बनवायचा आहे, भयमुक्त, शोषणमुक्त, समतायुक्त, समरसतायुक्त असा समाज आपल्याला घडवायचा आहे. त्याच्यासाठी आपलं हे विश्व हिंदू परिषदेचं काम आहे. म्हणून हे विश्व हिंदू परिषदेचं काम हे सर्वव्यापी व्हावं, सर्वस्पर्शी व्हावं, निर्दोष पद्धतीने हे चालावं, नित्यसिद्ध शक्तीच्या रूपाने उभं राहावं, प्रत्येकाच्या मनात विजिगीषाची वृत्ती ही बाणवावी, अशा सर्व गुणांनी युक्त असा कार्यकर्ता आपल्याला हे समाजातले दोष दूर करण्यासाठी, या समाजाला सुसंघटित करण्यासाठी हवे आहेत. आणि त्याच्यासाठी आपला हा सगळा प्रयत्न असतो. आपलं विश्व हिंदू परिषदेचं काम यासोबतच धर्माची रक्षा, अधर्माचा नाश, प्राण्यांमध्ये सद्भावना निर्माण करणे, म्हणजे मनुष्य मात्रामध्ये सद्भावना निर्माण करणे, विश्वाच्या कल्याणासाठी आपलं संघटन आहे. असा उदात्त विचार ठेवून आपलं संघटन काम करत आहे. अशा उदात्त विचारांना गती देणारा माणूस, कार्यकर्ता हा संघटनेला अत्यंत आवश्यक आहे. आणि तो या सगळ्या कामाचा केंद्रबिंदू आहे. कार्यकर्त्याशिवाय संघटन चालणार नाही, त्याचा विचार पण समाजापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून असा कार्यकर्ता जो समाजामध्ये धर्मांतरण थांबवण्यासाठी काम करेल, जो समाजामध्ये धर्मांतरण होऊ नये यासाठी त्यांना प्रशिक्षण देईल किंवा त्यांच्यासोबत चर्चा करेल, गायीचं रक्षण करेल, हे आपलं लक्ष पूर्ण करण्यासाठी जो जसा कार्यकर्ता पाहिजे आहे तसा कार्यकर्ता या आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून घडत असतो. त्याच्यातलंच एक माध्यम म्हणजे आपला हा प्रशिक्षण वर्ग. या प्रशिक्षण वर्गामध्ये या सगळ्या विषयाचं चिंतन मनन आपण करतो. आज कदाचित आभासी रूपाने आपण भेटतो आहोत, पण प्रत्यक्ष कार्यकर्ता घडतो हा प्रत्यक्ष भेटीतूनच. एक दुसऱ्यांना बघितल्याशिवाय, एक दुसऱ्यांना डोळ्यांनी बघितल्याशिवाय, एक दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव समजल्याशिवाय कार्यकर्ता एक दुसऱ्यांना समजू शकत नाही.
पण सध्याच्या परिस्थितीमध्ये नाईलाजानी आपल्याला या पद्धतीने बसावं लागतं. अशा या हिंदू समाजासाठी आपलं हे चालणारं काम, या समाजाला राष्ट्रीय आणि सामाजिक दृष्टी देण्याचं काम हे आपल्याला कार्यकर्त्याच्या माध्यमातून करायचं. त्याच्यासाठी कार्यकर्ता हा आपल्या सगळ्या कामाचा केंद्रबिंदू आहे. सुराज्य आणि स्वराज्य हे दोन्ही स्थापित करण्यासाठी, स्वराज्य तर आपल्याला मिळालं, पण सुराज्य आणि स्वराज्य हे स्थापित करण्यासाठी आपल्याला कार्यकर्ताच लागेल. त्याच्याशिवाय हे स्थापित होणार नाही. अनेक योजना असफल का होतात? तर योग्य त्याचं वहन करणारा कार्यकर्ता नसतो, म्हणून सगळ्या योजना असफल होतात. म्हणून असा कार्यकर्ता आपल्याला हवा असतो. प्रत्येक व्यक्तीला काम मिळावं आणि प्रत्येक कामासाठी व्यक्ती शोधावा, हे करण्यासाठी कार्यकर्ता लागतो. समाजामध्ये खूप लोक आहेत, वेगवेगळ्या गुणांनी संपन्न आहेत, वेगवेगळ्या प्रतिभा त्यांच्याजवळ आहेत. त्या प्रतिभांचा उपयोग आपल्या समाजासाठी, या देशासाठी, या धर्मासाठी, या संस्कृतीच्या रक्षणासाठी, पर्यायाने या राष्ट्रासाठी आपल्याला आवश्यक असतो. असा शोधणारा, त्याच्यातले गुण बघणारा असा कार्यकर्ता आपल्याला हवा असतो. बऱ्याचदा आपण मोठी भाषणं करतो, मोठे मोठे कार्यक्रम करतो, पण अशा कार्यक्रमामधून, भाषणामधून आपल्याला कार्यकर्ता मिळत नाही. याला शास्त्राचा आधार काय आहे, याचा सिद्धांत काय, असे मोठे मोठे जे प्रश्न असतात ते भाषणातून येतात, पण ते समजून कोणी संघटनेकडे आकर्षित होतो असं आपल्याला बघायला मिळत नाही. कार्यकर्ता आकर्षित होतो हा आपल्या छोट्या कार्यकर्त्याच्या सानिध्यामुळे, त्याच्या सहवासामुळे त्याला आपल्या कामाची प्रेरणा मिळते. म्हणून हा जो छोटा कार्यकर्ता आहे, जो स्थानिक कार्यकर्ता आहे, या स्थानिक कार्यकर्त्याला आपल्या संघटनेमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून अशा कार्यकर्त्याच्या विकासासाठी आपण अशी वेगवेगळ्या प्रशिक्षण वर्गाची योजना करतो. कार्यकर्ता हा भाषणातून घडत नाही, तो प्रत्यक्ष सहवासातून घडतो, हे सिद्ध झालंय. आणि आपल्याला हे माहिती आहे की संघ जो इतका वाढला आहे, याच्या मागे कारण डॉक्टरांचं सानिध्य आणि त्या सानिध्यातून मिळालेली प्रेरणा, आणि त्या प्रेरणेतून आपलं संपूर्ण समर्पण, आणि त्या समर्पणातून हा संघ एवढा मोठा आज आपल्याला दिसतोय. याच्यासाठी आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात जवळचं आत्ताचं उदाहरण म्हणजे डॉक्टर केशव बलिराम हेडगेवार. अत्यंत गरीब होते, कुठलीही अनुकूल परिस्थिती त्यांच्या जीवनात नव्हती, सगळी प्रतिकूल परिस्थिती होती. आजच्या सारख्या सुविधा, आजच्या सारखी सामाजिक परिस्थिती त्यावेळेस नव्हती, याच्यापेक्षा विदारक परिस्थिती त्यावेळेस होती. आणि अशा काळात घरामध्ये सुद्धा अनुकूलता नसताना, आर्थिक स्थिती नसताना डॉक्टर हेडगेवारांनी ठरवलं की मला देशासाठी जगायचं, मला विवाह करायचा नाही. आणि त्यांनी पूर्ण वेळ समाजाचा, देशाचा विचार केला, अध्ययन केलं, चिंतन केलं, मोठमोठ्या लोकांना, त्यावेळेसच्या नेत्यांना भेटले. त्या भेटेतून काय केलं पाहिजे ही दिशा निश्चित केली आणि त्या दिशेतून संघाची स्थापना झाली. अत्यंत साधं व्यक्तिमत्व. असं म्हणायचं की त्यांचा आतला शर्ट फाटलेला असायचा, वरून ते कोट घालायचे. फार काही धोत्राच्या आणि कपड्याच्या जोड्या त्यांच्याजवळ नव्हत्या, पण जाज्वल्य देशभक्ती मनात होती, अगाध प्रेम प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल त्यांच्या मनात होतं. असं डॉक्टर हेडगेवार एक कार्यकर्ता म्हणून त्यांचं जीवन चरित्र आम्ही सर्वांनी वाचलं पाहिजे. आपल्या विश्व हिंदू परिषदेमध्ये हनुमंताला पण आपण कार्यकर्ता म्हणून त्याच्यावर व्याख्यान ठेवतो, भाषणाचा कार्यक्रम करतो. तो एक कार्यकर्त्याच्या रूपात जर बघितलं तर हनुमंत हा सुद्धा कसा समन्वयक होता, सगळ्यांना घेऊन चालणारा होता, सगळ्यांमध्ये समन्वय ठेवणारा होता, उत्साही होता. हे सगळे गुण आपल्याला हनुमंतामध्ये दिसतात. असे संघ जीवनामध्ये आपल्या संघटनेच्या
रचनेमध्ये अनेक लोक आहेत की ज्यांच्या जीवनातून आपल्याला प्रेरणा मिळते आणि त्यांच्या जीवनातून खूप काही आपण शिकतो आणि आपण घडत जातो. कार्यकर्ता घडणं ही सतत सातत्याची प्रक्रिया आहे. रेडीमेड कार्यकर्ता कुठेही मिळत नाही, भेटत नाही. असा हा कार्यकर्ता आपल्या सर्व संघटनांना आवश्यक असणारा, जो छोट्या स्तरापासून मोठ्या स्तरापर्यंत कुठलंही काम करण्याची मानसिकता ठेवणारा, क्षेत्रामध्ये कमी जास्त असू शकतं पण कार्यकर्ता हे सर्व दूर समान आहे. कुठल्याही दायित्वात असला तरी कार्यकर्ता समान आहे. क्षेत्र कमी जास्त होऊ शकतं. त्याच्यामुळे हा कार्यकर्ता हा जो भाव आहे, ही जी मानसिकता आहे, ही आपल्या सगळ्या संघटनेमध्ये प्रत्येकाची कायम असणं, स्थिर असणं ही आवश्यक आहे. कार्यकर्त्याला आपण साधक पण म्हणतो. साधकाच्या रूपाने आपण या सगळ्या विषयाकडे बघत असतो. म्हणून कार्यकर्ता हा आपल्या सगळ्या संघटनांचा, कामाचा, सगळ्या दृष्टीने जे लक्ष्य आपण ठरवलं आहे त्या सगळ्या लक्ष्याचं केंद्रबिंदू हा कार्यकर्ता आहे. म्हणून या कार्यकर्त्याच्या विकासाबद्दलचा विचार आपल्या या सत्रामध्ये ठेवला आहे. यासाठी जे आयोजन करणारे आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो की या विषयाची जी आवश्यकता आहे ती आवश्यकता पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला आहे. आता हा कार्यकर्ता कसा असावा? कार्यकर्ता कसा असावा तो प्रारंभिक गोष्टीमध्ये आपण म्हणू शकतो की तो उत्साही असावा, आनंदी असावा, सकारात्मक विचार करणारा असावा. हे प्राथमिक गोष्टीने आपण विचार करू शकतो. त्याचं चारित्र्य चांगलं असावं, त्याच्यावर कोणी बोट ठेवणार नाही कुठल्याही विषयांवर, असा कार्यकर्ता हा प्रारंभिक स्तरावर आपला असला पाहिजे. आपले पूजनीय सरसंघचालकजी नेहमी म्हणतात की कार्यकर्ता कसा असावा, त्याचं व्यक्तित्व चांगलं असावं. व्यक्तित्व म्हणजे काय तर स्वस्थ असावं, शारीरिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने, बुद्धीच्या दृष्टीने पण. त्याचं वागणं बोलणं, त्याच्या सवयी या चांगल्या असाव्या. एका चांगल्या व्यक्तित्वाकडे जसं आपण अपेक्षा ठेवतो तसं त्याचं व्यक्तित्व असावं. त्याच्यामुळे स्वतःच्या व्यक्तिगत साधनेतूनच हे व्यक्तित्व निर्माण होतं. त्याच्या मनातले विचार, त्याचं वागणं बोलणं या छोट्या छोट्या गोष्टी व्यक्तित्वातून प्रकट होतात. दुसरं सरसंघचालकजी सांगतात कर्तृत्व. काहीतरी करणं, समाजासाठी काहीतरी काम करणं, छोटं मोठं काम करणं, असं कर्तृत्व सुद्धा दिसलं पाहिजे, जाणवलं पाहिजे. तिसरं नेतृत्व. नेतृत्वाचे कुठले गुण असतात तर आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन चालणं, त्यांचं ऐकणं, त्यांना संधी देणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना हतोत्साहित करायचं नाही तर त्यांचा उत्साह वाढवायचा, सगळ्यांना घेऊन चालणं हे नेतृत्वाचं गुण आहे. म्हणून व्यक्तित्व, कर्तृत्व, नेतृत्व. चौथी गोष्ट भक्ती. आपल्या कामावर भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे, प्रचंड विश्वास पाहिजे. याच मार्गातून आम्हाला फलप्राप्ती होणार आहे, आमचं लक्ष्य पूर्ण होणार आहे याबद्दल प्रचंड अगाध विश्वास, श्रद्धा, आपल्या कामावरची भक्ती. भक्तीमध्ये समर्पण असतंच. आणि पाचवी गोष्ट सांगितल्या जाते ती म्हणजे समजदारी. आता समजदारीचं तर मूल्यांकन आपण करू शकत नाही. समजदारी वेळ प्रसंगी योग्य पद्धतीने ती लक्षात येते. कुठल्या वेळेस काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, कुठल्या गोष्टीमुळे दुसऱ्यांना त्रास होईल, कुठल्या गोष्टीमुळे दुसऱ्यांना आनंद होईल, किती वेळ काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं आचरण करणं म्हणजे समजदारीचा परिचय होणं. हा सगळीकडे आवश्यकता याच गोष्टीची असते की माणूस खूप चांगला आहे पण समजदारी थोडी कमी आहे.
समजदार व्यक्ती पाहिजे असतो. म्हणून व्यक्तित्व, कर्तृत्व, नेतृत्व, भक्ती आणि समजदारी. सुरेशराव केतकर सुद्धा आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्राथमिक गुणांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर ते म्हणतात की सगळ्यात पहिले आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये शक्ती असली पाहिजे. तो स्वस्थ असला पाहिजे, शारीरिक दृष्टीने सशक्त असला पाहिजे, मानसिक बौद्धिक दृष्टीने सुद्धा सशक्त असला पाहिजे. शक्तीलाच लोकांमध्ये किंमत आहे, शक्तीला मान्यता आहे. शक्ती ज्याच्याजवळ आहे त्याच लोक ऐकतात. त्याच्यामुळे शक्ती ही प्रत्येक कार्यकर्त्याजवळ असली पाहिजे. दुसरी गोष्ट सांगतात देशभक्ती. आपण कार्यकर्ते आहोत, काम करणारे आहोत, समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी काम करणारे आहोत. आपला कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ नाही. अशा कार्यकर्त्यामध्ये देशभक्ती असणं आवश्यक आहे, राष्ट्रीय चारित्र्य असणं आवश्यक आहे. राष्ट्राचा विचार समोर ठेवून व्यापकतेने विचार करणारा माणूस हवा असतो. माझ्या कुठल्या कृतीमुळे देशाचं हित आहे, कुठल्या कृतीमुळे देशाचं अहित आहे, असा देशभक्तीचा सतत विचार मनात ठेवून काम करणारा कार्यकर्ता आपल्याला हवा असतो. देशभक्ती हा दुसरा आपण बिंदू म्हणू शकतो. तिसरा अनुशासन. मग ते आर्थिक अनुशासन असो की व्यक्तिगत अनुशासन असो, स्वतःसाठी लावलेले नियम, त्या नियमात बसून काम करायचं. अशा अनुशासनाच्या बाबतीत सुद्धा कार्यकर्त्यांना कठोर असलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट विजिगीषा वृत्ती. म्हणजे मी विजयी होणार, त्याच्यात कुठली शंका मला नाही की मी विजयी होणार की नाही होणार, मी विजयी निश्चित होणार. हा विजयी होण्याची जी आकांक्षा असते ती बलवान असली पाहिजे, प्रचंड असली पाहिजे. निराशा कुठल्याही परिस्थितीत मनात यायला नको. कितीही कटू अनुभव आले, कुणाचेही कटू अनुभव आले, तरीही मनात वाईट विचार येता कामा नये. आपल्या कामाबद्दल, आपल्या अधिकाऱ्यांबद्दल, आपल्या सगळ्या विचारांबद्दल कुठलंही नकारात्मकता ही कार्यकर्त्यामध्ये असू नये. अशा प्राथमिक काही गोष्टी मान्य सुरेशराव केतकर आपल्या बौद्धिक वर्गात सांगायचे. होवे शेषाद्रीजींनी सुद्धा कार्यकर्त्यांना घेऊन बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. मूल्यांकन करायला सांगितलंय. कार्यकर्त्यांनी आपल्या कामाचं मूल्यांकन केलं पाहिजे की मी योग्य दिशेने आहे नाही, त्याचं अधूनमधून मूल्यांकन केलं पाहिजे. माझ्या काही चांगल्या सवयी लागतात आहे, बिघडत आहे, या सगळ्या गोष्टींचं अधूनमधून त्यांनी चिंतन मनन केलं पाहिजे. आणि कार्यकर्ता हे पुस्तक सगळ्यांना माहितीच आहे. दत्तोपंत ठेंगडीजींनी आपल्या सर्वांसाठी फार अनमोल असा ग्रंथ लिहून ठेवला आहे, जो प्रत्येक कार्यकर्त्याजवळ असला पाहिजे. कुठल्याही शंका कुशंका मनात जेव्हा येतील तेव्हा त्याचं अध्ययन केलं पाहिजे. अशा सगळ्या प्रत्यक्ष कामामध्ये असणाऱ्या, सतत प्रवास करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, ज्यांनी पूर्ण जीवनामध्ये राष्ट्राशिवाय कुठलाही विचार केला नाही, अशा व्यक्तींनी लिहिलेलं पुस्तक, त्यांनी केलेलं चिंतन हे आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. अशी काही मौल्यवान पुस्तकं संघकार्यालयात उपलब्ध असतात. ते आपल्याजवळ जर असले तर निश्चितपणे त्या सगळ्या पुस्तकांचा लाभ एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला सतत होईल. परमपूजनीय श्री गुरुजींचे पण 13 खंड आहेत. त्या 13 खंडामध्ये गुरुजींनी पूर्ण त्यांच्या जीवनामध्ये जे काही बौद्धिक वर्ग दिले, जे काही चर्चा घेतली, वेगवेगळ्या प्रसंगी जो पत्रव्यवहार केला आहे, जे जे असे प्रमुख नेते गेले त्यावेळेस त्यांनी जी श्रद्धांजली त्यांच्याप्रती अर्पित केलेली आहे, त्यांची जी भावभावना आहे, ते सगळं त्या पुस्तकाच्या रूपाने अतिशय मेहनतीने आणि सुंदर पद्धतीने या 13 खंडामध्ये लिहून ठेवलं आहे. शेवटचं त्यांचं जे पुस्तक आहे 13वा खंड म्हणजे दृष्टी आणि दर्शन, हे सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शक असं पुस्तक आहे. हे काही पुस्तकं प्रत्येक कार्यकर्त्याजवळ असले पाहिजे, म्हणजे जीवनामध्ये तो आनंदाने, उत्साहाने आपलं जे काम आहे ते काम तो करू शकेल. अनेक लोक महापुरुष या देशासाठी जगले आणि गेले, लोक विसरले पण. म्हणून आपल्याला कोणी लक्षात ठेवेल अशी अपेक्षा न करता
निस्वार्थ भावनेतून आनंदाने प्रामाणिकपणे हे काम करणं आवश्यक आहे. आता या संकटाच्या काळामध्ये चारही दिशांनी संकट असताना, अनेक प्रकारचे आक्रमण भारतावर होत असताना, समाजामध्ये हा सगळा विचार दृढ करण्यासाठी आपल्याला सेवेची संधी मिळते आहे. हे आपल्यासाठी परम भाग्याची गोष्ट आहे. जर स्वर्गात आपला जन्म झाला असता तर आपण काय केलं असतं जीवनात? आज या कामामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त झालाय. अन्यथा झाला असता एखाद्या प्राण्याचा जन्म आणि गेला प्राणी, एवढीच आपली मोजमाप आपल्या जीवनाचं झालं असतं. पण या सगळ्या हिंदुत्वाच्या कामाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना भारत मातेची सेवा करण्याची जी संधी मिळते आहे, या संधीचा आपण अधिकाधिक लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा विचार सतत कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ठेवला पाहिजे की मी या समाजासाठी, देशासाठी काय करू शकतो. कुठल्याही प्रकारचं नकारात्मक विचार मनात न येऊ देता सकारात्मकतेने जगणं हे आपल्याला आपल्या संघटनेनी शिकवलेलं आहे. आपण शिकलो पाहिजे, शिकायची आपली तयारी पाहिजे. खूप काही गोष्टी, घटना अधिकारी आपल्याला शिकून जातात पण आपल्याला कळत नाही. आणि बराच काळ वाहून गेल्यानंतर आपल्याला मग त्याचं महत्त्व कळायला लागतं, पण तोपर्यंत शरीर साथ देत नाही. अशी काहीतरी विचित्र अवस्था निर्माण होते. आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये आपल्याला आपल्या सगळ्या या गोष्टींचं भान ठेवणं आवश्यक आहे आणि आपल्या जीवनाचं ठीक नियोजन करणे आवश्यक आहे. आता कार्यकर्ता म्हणून काही गोष्टींचा आपण जरूर विचार करू. आपलं संघटन जे वाढलं आहे, कार्यकर्ते जे निर्माण झालेले आहेत, हे कार्यकर्ते भाषणातून निर्माण होत नाही. हे सुरुवातीलाच मी सांगितलं, आचरणातून निर्माण होतात. प्रत्यक्ष कार्यकर्त्याला जेव्हा बघतो, त्याचं सानिध्य त्याला प्राप्त होतं, तेव्हा त्या कार्यकर्त्यामध्ये काय गुणवत्ता आहे, किती मोठेपणा आहे, किती नाही हे कळतं. म्हणून कार्यकर्ता निर्माण होतो तो आचरणातून. म्हणून आचरण आपलं व्यवस्थित करणं आवश्यक आहे. केवळ भाषणाने काम होणार नाही. केवळ भडकाऊ भाषण केल्याने कार्यकर्ते तयार होतात असं नाही. त्यात तात्पुरत्या टाळ्या वाजतात, वा काय छान बोलले असं म्हटलं जातं, पण ते चिरकाल टिकणारे नाही आहेत. जीवन या कामासाठी लावतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून करणं योग्य ठरणार नाही. म्हणून आचरण हे कार्यकर्त्यांच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, निर्भीकता, न घाबरणारा. आपला विचार हा सत्याचा विचार आहे, न्यायाचा विचार आहे, धर्माचा विचार आहे, श्रेष्ठ विचार आहे. श्रेष्ठ लोकांनी बनवलेला हा विचार आहे, त्याच्यामागे श्रेष्ठांचे आशीर्वाद आहे. इतकं सगळं असताना आपण विश्व हिंदू परिषदेचे आहो, आपण संघाचे आहो हे सांगण्यासाठी घाबरतो. आणि त्याच्यामुळे आपले विचार आपण ताकदीने जे सांगायला पाहिजे ते सांगू शकत नाही. बरेच जण नोकऱ्यांमध्ये, सरकारी नोकरीत आमचं काय होईल, आणि या संघाच्या लोकांच्या नादी लागलं तर आमच्या मुलींचे लग्न होतील की नाही होणार, असे बरेच प्रश्न त्यावेळेच्या अधिकाऱ्यांना विचारले जायचे. असा छोटा विचार करून चालणार नाही. मोठं काम करायचं आहे तर ते हिमतीने करावं लागतं, हिंमत आवश्यक. म्हणून निर्भीकता ही प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे, सजगता असली पाहिजे. वृत्तपत्रामध्ये कुठल्या घटना आपल्याला काय सांगतात आहे याचा वेध घेण्याची आपली मानसिकता, योग्यता बनवण्याची आवश्यकता आहे. कुठे काय होत आहे, का होत आहे, त्याला कसं थांबवता येईल, नाही केलं तर त्याचा पुढे किती मोठा दुष्परिणाम होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार हे कार्यकर्त्यांना असलं पाहिजे. म्हणून सजगता, सतर्क असणं
आपल्या शत्रूंबद्दल पण, आपल्या संघटनेतल्या आतल्या कार्यकर्त्यांबद्दल पण सतर्कता असणं, सजगता असणं आवश्यक आहे. व्यवहार कुशलता हवी. कुठलंही काम, कठीण काम सोपं करून सांगणं, सोप्या पद्धतीने ते हाताळणं, आनंदाने सहजतेने हाताळणं, त्याच्यामुळे नुकसान कमी होतं. कठोर शब्दामध्ये, कठोर पद्धतीने, गंभीर चेहरा करून जर आपण सांगितलं तर त्याचा परिणाम मोठा वाईट होतो. तो कार्यकर्ता तुटू शकतो. त्याच्यामुळे कोणालाही न दुखवता, कोणाचे मन न दुखवता, हळुवार हाताने, प्रेमाने, सगळे कार्यकर्ते निस्वार्थी आहेत, पण त्यांच्याशी प्रेमाने कोणीतरी बोलणारा पाहिजे. काही अपेक्षा ठेवून सगळेच कार्यकर्ते आपल्या संघटनेत नाही आहेत. काही असतील ते काही फार काळ टिकत नाही, ते चालले जातात. म्हणून ही व्यवहार कुशलता ही प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये असली तर मग कार्यकर्ता हा संघटनेपासून दूर जात नाही, टिकून राहतो, त्याला आनंद मिळतो. हे प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये कशी निर्माण होईल याचे विचार आपल्याला करावा लागेल, चिंतन करावं लागेल. आपलं काम हे सर्वेशाम अविरोधेन आहे, कोणाच्या विरोधात नाही. त्याच्यामुळे आपल्याला कधी राग येता कामा नये. आपण सत्याचं, धर्माचं काम करणारे आहोत. सगळ्यांना सत्याच्या मार्गावर सगळ्यांना न्यायचं आहे. त्याच्यामुळे कोणाचा राग करून चालणार नाही. सर्वांचा आदर ठेवून आपल्याला हे काम करावं लागणार आहे. याच्यामध्ये कोणाचंही मनभेद होऊ देण्याचं काही कारण नाही. मतभेद असू शकतात, प्रत्येक विषयामध्ये असू शकतात, पण मनभेद असण्याचं कारण नाही. संवाद हा कायम राहिला पाहिजे. म्हणून अशा या कामामध्ये आणखीनही काही गुण आवश्यक आहेत. मुक्त संग अहम न हम वादी धृत्युत्साह समन्वितः सिद्धयो सिद्ध निर्विकारः कर्ता सात्विक उच्चते. हा सात्विक भाव आपल्या कार्यकर्त्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये अहंकार विरहित जीवन, बाकी धैर्य आणि उत्साह या गोष्टी झाल्याच आहेत. दुसरा, कुठल्या कामाचा कधी चांगला परिणाम येतो, कधी वाईट परिणाम येतो, त्याचा आपल्या मनावर कधी कधी परिणाम होतो. असं कुठल्याही गुणदोषाचा आपल्या मनावर परिणाम न होऊ देणं, हा जो भाव आहे याला सात्विक भाव म्हटलं गेलाय. गुणदोष विरहित, निरहंकारी मानसिकता, निर्लिप्तता, कशात अडकून राहायचं नाही, निर्लिप्त जीवन. ज्याप्रमाणे आपण एखादा देवासाठी हार करतो, हार करताना प्रारंभी सुई असते, पण एकदा हार तयार झाला की सुई तिथून निघून जाते. म्हणून काम करून आपण अलग होणं आणि ती माळ, तो हार देवाला समर्पित करणं, असं निर्लिप्तता हा एक गुण कार्यकर्त्यांमध्ये असणं आवश्यक आहे. समर्पण भाव, समर्पण शब्द खूप मोठा आहे. त्या दिशेने आपल्या सर्वांना वाटचाल करायची, जीवनांतपर्यंत वाटचाल करायची. तन मन धन पूर्वक, तन पण, मन पण, धन पण. पहिले शरीर, मग मन, मग धन, सर्वस्व अर्पण. त्याच्यामध्ये आपल्याला जे ईश्वराने काही गुण दिले आहेत ते गुण पण या कामासाठी अर्पण करणं, समाजासाठी अर्पण करणं. आपण बघतो गुरुजींच्या जीवनातलं उदाहरण. गुरुजी चांगले सतार वादक होते, गुरुजी छान वंशी वादक होते, गुरुजी छान जीवशास्त्राचे, प्राणीशास्त्राचे चांगले अध्ययन त्यांचं होतं.
ते आध्यात्मिक वृत्तीचे होते. पण त्या सगळ्यांना तिलांजली देऊन त्यांनी हे राष्ट्रकार्य स्वीकारलं. या संघ कामात माझ्या बासरी वादनाचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून बासरी सोडली, सतार सोडली, गाणं म्हणणं सोडलं. बऱ्याच जणांजवळ जी काही कला ईश्वर प्रदत्त होती ती सोडून या ईश्वराच्या कामासाठी, दुसऱ्या कामासाठी, राष्ट्राच्या कामासाठी त्यांनी आपलं सर्व जीवन अर्पित केलं. यादवराव जोशींचं आपण उदाहरण ऐकतो. चांगले गीत गायक होते. जर ते संगीत क्षेत्रात असते तर कदाचित भीमसेन जोशींना तोडीची तोड ते तयार झाले असते. असे खूप लोक आहेत की ज्यांनी आपले सर्व गुण या भारत मातेच्या चरणी अर्पण केले. लोकमान्य टिळक जे गणितज्ञ होते, त्यांना कोणी सल्लाही पण दिला होता की तुम्ही गणितावर पुस्तके लिहा, ते पुस्तक पूर्ण विश्वामध्ये कामी येतील सगळ्यांच्या. पण या जन्मात देशाशिवाय दुसरा विचार नाही, स्वदेशीशिवाय दुसरा विचार नाही, स्वराज्याशिवाय दुसरा विचार नाही. याला म्हणतात समर्पण. आपल्या सर्व गुणांना समर्पित करणं, जे काही आपली इच्छा आकांक्षा आहे त्यालाही पण समर्पित करणं या राष्ट्रासाठी, या देशासाठी. असे समर्पणाचे अनेक उदाहरणं आपण बघतो, आपल्या वाचण्यात येतात. पण त्याच्यातून शिकणे आवश्यक आहे. शुद्ध कर्मयोगी माणूस पाहिजे, काम करण्यावर जोर देणारा. आता काम कमी आणि पेपरमध्ये नाव जास्त आलं पाहिजे असा जरा प्रयत्न सर्वांचा असतो. फोटो आला पाहिजे, आपला वाढदिवसाच्या सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे, माझं नाव कुठेतरी आलं पाहिजे, मी दिसलो पाहिजे. तर हा जो मी पण आहे याला तिलांजली द्यावी लागते. शुद्ध कर्मयोग हवा, काम करत राहणं. त्याला लोक किती स्वीकारतील, किती महत्व देतील, किती तुमचं नाव घेतील हे सांगणं कठीण आहे. पण शुद्ध कर्मयोगाने हे काम करत राहणं तो खरा कार्यकर्ता. परिश्रमी पाहिजे. कार्यकर्ता परिश्रम करताना दिसला तर त्याच्या सर्व गोष्टींचा परिणाम समोरच्या कार्यकर्त्यांवर होतो. कोणी पावसात भिजत भिजत भेटायला आलं आणि म्हणाला तुला वर्गाला चलायचं आहे, तू कुठल्या तोंडाने नाही म्हणणार आहे? इतकं परिश्रम करून इतक्या रात्री बेरात्री माझ्याकडे आला, मला घेऊन जाण्यासाठी आला, मी चांगला बनावा हे त्याच्या मनात किती तळमळ आहे. हे परिश्रम जेव्हा कार्यकर्त्यांना दिसतात तेव्हा त्या कामासाठी त्याच्या मनात ओढ निर्माण होते. त्याच्यामुळे परिश्रम करताना कुठलीही अपेक्षा न ठेवता करावी लागते. परिश्रम बऱ्याचदा म्हणतो आपण की बा गाडी नाही आहे, कसं प्रवासाला जाऊ. जे वाहन उपलब्ध असेल त्या वाहनाने जाणं, पण ठरलेलं काम पूर्ण करून येणं. कुठेही आळस नाही, कुठेही कंटाळवाणा नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला या परिश्रमी जीवनातून दिसल्या पाहिजे. हा उत्साह हा परिश्रमी जीवनातून दिसला पाहिजे. स्वदेशी चिंतन, आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वदेशी चिंतन असलं पाहिजे. मग खान पान वेशभूषा चिंतन मनन हे सगळं स्वदेशी. कमीत कमी व्ययामध्ये आपलं काम झालं पाहिजे. कमीत कमी खर्च हा आपल्यावर, आपल्या संघटनेवर आपला खर्च झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपलं जीवन हे आर्थिक दृष्टीने अनुशासनात असलं पाहिजे. या दृष्टीने सुद्धा कार्यकर्त्याला भान ठेवणं आवश्यक आहे. मन वाचा कर्मणा, जे मनात आहे तेच ओठावर, जे ओठात आहे तेच आचरणात, या पद्धतीचं त्याचं जर जीवन असलं तर त्याला एक महत्व आहे. कार्यकर्त्याला या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. सुचितापूर्ण जीवन, विशुद्ध जीवन, निष्कलंक जीवन, चारित्रिक जीवन, आर्थिक अनुशासनाच्या बाबतीत, भ्रष्टाचाराच्या बाबतीत सुद्धा कुठलाही गैरव्यवहार आपल्या हातून होऊ नये.
याचंही भान आपल्या कार्यकर्त्यांना ठेवणं आवश्यक आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचं स्मरण करून देण्यासाठी हा विषय आहे. सहयोग्यांना तयार करणारा आपला जो सहयोगी आहे, हा सहयोगी माझ्यासारखा तयार झाला पाहिजे. तो सुद्धा या देशाच्या कामी आला पाहिजे. त्याला सुद्धा हे सगळं काम सतत करण्याची प्रेरणा मिळत राहिली पाहिजे. अशा पद्धतीने आपला सहयोगी आपल्याद्वारे तयार होतो का, याचाही सतत विचार आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना करणं आवश्यक आहे. स्वतःप्रती कठोर आणि बाकीच्यांप्रती मृदू स्वभाव. मग आपल्याला ज्या सवयी आहेत त्या सवयी चांगल्या लावण्यासाठी पहिल्यांदा सुरुवात आपल्याला आपल्यापासून करावं लागेल. वेळेचं भान ठेवणं, प्रत्येक गोष्टी व्यवस्थित करणं, मग आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करू शकतो. त्याच्यामुळे सुरुवात ही आपल्यापासून करावी लागेल, स्वतःपासून करावी लागेल. म्हणून या सगळ्या गोष्टीत स्वतःप्रती कठोर असणं आवश्यक आहे. गुरुजनांप्रती आदर, जे आपल्यापेक्षा मोठे आहेत, अनुभवाने मोठे असतील, वयाने मोठे असतील, त्यांच्याबद्दल आदर ठेवणं. आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रेमाने आपला व्यवहार असणं आणि आपल्यापेक्षा जे छोटे आहेत त्यांच्याप्रती स्नेहभाव ठेवणं. हे कार्यकर्त्यांना याचं भान ठेवणं आवश्यक आहे. आवेशात कुठले निर्णय न घेता विवेक ठेवून निर्णय घेतले पाहिजे. शांत चित्ताने सर्वंकष विचार करून, साधक बाधक विचार करून निर्णय घेतला पाहिजे. निर्णय घेण्याची घाई करू नये. बऱ्याचदा आपल्या संघटनेमध्ये निर्णय उशिरा होत असल्यामुळे बऱ्याचदा लोक अस्वस्थ होतात. पण जो निर्णय होतो तो 4 जणांच्या चर्चेतून होत असल्यामुळे तो निर्णय योग्य होतो. आणि या पद्धतीवर आपला विश्वास असणं आवश्यक आहे. म्हणून निर्णय हा घेताना विचारपूर्वक, विवेकपूर्ण विचार ठेवूनच हा निर्णय घेतला पाहिजे. साधं जीवन असणं हीच आपली एक प्रकारे ताकद आहे. दिखावा पण नको. दिखाव्यामध्ये फार त्याचा प्रभाव पडत नाही, पण आपल्या साधेपणाचा प्रभाव हा अधिक राहतो. साधेपणाचं नाटक नाही करायचं, ते लक्षात येतं, ते लगेच उघडकीला येतं. म्हणून साधं हे आपला स्वभाव असला पाहिजे. साधं वागणं, साधं बोलणं, साधं राहणं, सगळ्यांना समजेल, सगळ्यांमध्ये मी आहे किंवा हा आपल्या जवळच आहे असं वाटणं. जसं डॉक्टर एडगेवारांच्या बाबतीत सर्वांना वाटायचं की डॉक्टर एडगेवार बनणं सोपं आहे, त्यांच्यासारखं तर मी पण बनू शकतो असं सगळ्यांनाच वाटायचं. इतकी सहजता ही साधेपणातून निर्माण होते. आणि साधेपणाचं जीवन आपल्या सर्व सरसंघ चालकांनी दाखवून दिलं आहे. आजही आपले सगळे अधिकारी आपण जे बघतो, वरचे अधिकारी बघतो, तेव्हा त्यांचा साधेपणा, त्या साधेपणाची ही संघटनेमध्ये ताकद आहे, महत्व आहे. हा साधेपणा हा आपला कायम ठेवणं हा कार्यकर्ता म्हणून आवश्यक आहे. आपल्या सगळ्या विचारामध्ये व्यक्ती महत्वाचा नाही, व्यक्तीपेक्षा संस्था मोठी आहे, संस्थेपेक्षा आपला विचार मोठा आहे. या विचारासाठी आपल्याला काम करायचं आहे. हा विचार, शाश्वत विचार जो आपण घेऊन चाललो आहे, या विचाराला प्रतिष्ठापित करायचं. त्याच्यामुळे व्यक्तीचा कुठेही मोठेपणा याच्यात न येऊ देता आपला विचार कसा मोठा राहील, त्याला कशी अधिक प्रसिद्धी मिळेल, आपल्या संघटनेला कशी अधिक प्रसिद्धी मिळेल, याचा विचार कार्यकर्त्यांनी सतत ठेवणं आवश्यक आहे. व्यक्तीचं नाव कमी, पण संघटनेच्या विचाराचं, विषयांचं प्रतिपादन हे अधिक प्रमाणात व्हायला पाहिजे. जे आपल्याशी नवीन जुळतात त्यांचं नाव येणं ठीक आहे, पण आपल्याच कार्यकर्त्यांची नाव आपण वारंवार देणं, त्याच्यातून अनावश्यक असंतोष फैलतो. या गोष्टी पण सावधानतेने करण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून एक सुयोग्य कार्यकर्ता हा आपल्या संघटनेला पाहिजे. संघटनेला कार्यकर्ता कसा हवा आहे, विचार करणारा असेल, विचारपूर्वक वागणारा असेल, स्वतः आपल्या कामाबद्दल चिंतन मनन करणारा असेल, अध्ययन करणारा असेल. आपल्या विचारांचं अध्ययन करणं हे आवश्यक आहे.
आपल्या संस्थेबद्दलची माहिती असणं, आपल्या लक्ष्याबद्दलची माहिती असणं, आपल्या हिंदू चिंतनाबद्दलची माहिती असणं, हिंदू धर्मग्रंथांबद्दलची माहिती असणं, आपल्या महापुरुषांबद्दलची माहिती असणं, त्याचं वैज्ञानिक महत्त्व आपल्या लक्षात असणं, या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्याला आवश्यक आहे. ज्याचं असं चिंतन असतं, ज्याचं अध्ययन असतं, तो कार्यकर्ता काही ठिकाणी बोलू शकतो, आपला विषय मांडू शकतो, आपला विषय समजावून सांगू शकतो, पटवून देऊ शकतो. म्हणून याच्यासाठी हे चिंतन अध्ययन आवश्यक आहे. ही ज्ञानाची लालसा ही प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये पाहिजे. असा कार्यकर्ता आपल्या संघटनेला शेवटच्या स्तरापर्यंत मिळाला तर आपल्या संघटनेला मोठी ताकद मिळणार आहे, बळ मिळणार आहे. मग आपला सगळा कार्यकर्ता हा कसा असावा, हे तर गुण पाहिजेच. त्याच्याशिवाय त्याच्यात आत्मविश्वास वाढला पाहिजे. आपल्या साप्ताहिक मिलन घेण्याबद्दलचा त्याच्या मनात विश्वास वाढला पाहिजे. आपला सत्संग त्याला घेता आला पाहिजे, त्याला अर्धा तास बोलता आलं पाहिजे, त्याला चांगली बैठक घेता आली पाहिजे. समोर कोणीही बसलं तरी त्याला विषय मांडता आला पाहिजे, कोणासमोर कुठला विषय मांडायचा आहे त्याला कळलं पाहिजे. अनेक हाताला तो काम देऊ शकला पाहिजे. किंवा एकटाच करतोय रात्रंदिवस, खूप मेहनत करतोय, हे चांगल्या कार्यकर्त्याचं लक्षण नाही. काम देणारा, स्वतःही करणारा, काम वाटून देणारा, जो अधिक हातांना काम देतो तो कुशल कार्यकर्ता मानला जातो. म्हणून या सगळ्या संघटनेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये जेव्हा येतील तेव्हा आपण म्हणू शकतो की संघटन हे मजबूत आहे. संघटनेमध्ये आता अनेक कार्यकर्ते तयार होतात आहे. हे संघटन त्याच्यामुळेच वर्धिष्णू आहे, वाढणार आहे. आणि याचं सतत लक्ष ठेवणं आवश्यक आहे. म्हणून असा हा सुयोग्य कार्यकर्ता आपल्याला खंड स्तरापर्यंत, उपखंड स्तरापर्यंत हवा आहे. तो निर्माण करणारे आम्ही सगळे लोक आहोत. त्या ठिकाणी हिंदुत्वाच्या बाजूनी ताकदीने विषय मांडणारा, त्याच्या बाजूनी उभा राहणारा, आत्मविश्वासपूर्ण व्यवहार जीवन असणारा कार्यकर्ता आपल्याला उपखंड स्तरापर्यंत, बस्तीपर्यंत हवा आहे, मोहल्ल्यापर्यंत हवा आहे, गल्लीपर्यंत हवा आहे. हा उभा कसा होईल? तर हा उभा होईल आपल्या सततच्या प्रशिक्षण वर्गामुळे, आपल्या प्रवासामुळे, आपल्या अध्ययन चिंतनामुळे हे उभं राहील. त्याच्यामुळे हे सगळं विचार किती चांगले असले तरी त्याचं आचरण करणारा कार्यकर्ता जर डोळ्यासमोर दिसला नाही तर हे सगळं व्यर्थ आहे. त्याच्यामुळे असा समाज आपल्याला घडवायचा आहे ज्याचं आचरण आहे ते आचरण ठेवून प्रवास करणारा. याचा अर्थ आता आमच्यात आचरण आहे म्हणून आम्ही प्रवास करायचा नाही असं नाही. या प्रवासातूनही खूप गोष्टी शिकायला मिळतात. शिकण्याची मनस्थिती आपली कायम असली पाहिजे. त्याच्यामुळे असा प्रवास करणारा, वेळ देणारा, खूप विद्वान आहे, खूप अध्ययन आहे, पण समाजासाठी वेळ देत नाही, आपलं घर सोडत नाही, आपल्या घरच्या सुविधा सोडायला तयार नाही. या राष्ट्राची उन्नती कशी संभव आहे? हे हिंदू राष्ट्र तर आहेच, पण या हिंदू राष्ट्राला उन्नत बनवायचं आहे, निर्दोष बनवायचं आहे, सुसंघटित बनवायचं आहे, हिंदू समाजातले दोष दूर करायचे आहेत, अनुशासन आणायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला सतत प्रवास करणं आवश्यक आहे. या विषयाचं प्रतिपादन करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे प्रांताच्या लोकांनी जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्याच्या लोकांनी प्रखंडापर्यंत, प्रखंडाच्या कार्यकर्त्यांनी खंडापर्यंत, खंडाच्या कार्यकर्त्यांनी अन्य गावांतल्या मोहल्ल्यांपर्यंत अशी रचना आपली उभी झाली पाहिजे. आणि या सगळ्यांच्या प्रशिक्षणाचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचं कौशल्य हे वाढवता आलं पाहिजे. हे अनेक घटनांमधून, प्रसंगामधून, अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. सुरुवातीला आपण कसे होतो, आपण जर आपला विचार केला तर लक्षात येईल मी कुठेच काहीच नव्हतो, पण या संघटनेने मला किती मोठं केलं आहे.
आज मी बोलतोय, 4 जणांशी ओळख्या करू शकतो, मी कुठेही जाऊ शकतो, कुठेही जाऊन काम करू शकतो. अशा पद्धतीचं काम करणारा कार्यकर्ता शेवटच्या स्तरापर्यंत निर्माण करण्याचं दायित्व आपल्याकडे आहे. आपलं हे ईश्वरी कार्य आहे. ईश्वराचा आशीर्वाद आपल्यासोबत आहेच. ईश्वराला मी प्रार्थना करेल की हे काम करण्याचं सामर्थ्य, हे कौशल्य आम्हाला त्यांनी प्रदान करावं आणि या सगळ्या भविष्यातल्या वाटचालीसाठी आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन मी या विषयाला विराम देतो. जय श्रीराम.